नमस्कार मित्रांनो, ग्रहवेदमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आशा करतो की सर्वजण तुम्ही आनंदित आणि सेफ असाल. तर मित्रांनो, मानव हा जो प्राणी आहे आणि त्याच्याबरोबर इतर जे जीव या पृथ्वी तलावर राहतात, त्या प्रत्येक जीवावर तिथल्या वातावरणाचा, तिथल्या भौगोलिक परिस्थितीचा, तसाच ग्रहांचा पुरेपूर असा परिणाम होत असतो. त्याचबरोबर माणूस ज्या तारखेवर जन्म घेतो, ज्या वारावर जन्म घेतो, त्या दोघांचाही परिणाम त्याच्या पूर्ण आयुष्यावर कुठे ना कुठे त्याचा इम्पॅक्ट, प्रभाव हा आपल्याला पाहायला मिळतो. तर आज आपण इथे पाहणार आहोत एखाद्या व्यक्तीवर त्याच्या जन्मवाराचा काय परिणाम होतो. म्हणजे एखाद्याचा जन्म जर सोमवारी असेल, बुधवारी असेल, गुरुवारी असेल, तर त्या जन्मवाराचे त्याला काय फायदे मिळतात किंवा त्याच्या पूर्ण व्यक्तिमत्वावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो किंवा होत असतो, याचा आपण इथे आढावा घेणार आहे. तर मित्रांनो, आपण इथे आज पाहणार आहोत वार सोमवार. आता वार सोमवार जो आहे, सोमवार हा जो वार आहे तो चंद्राला अनुषंगून आपल्या वैदिक शास्त्राने त्याला चंद्राचं आधिपत्य दिलेलं आहे. 7 वार आहेत आणि 7 ग्रह जी मेजर ग्रह आहेत, त्या प्रत्येक ग्रहाला एक एक वार आहे. तर चंद्र हे जी व्यक्ती सोमवारी जन्म घेते त्याच्या पूर्ण आयुष्यावर चंद्राचा कुठे ना कुठे प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. मग चंद्र म्हणजे काय? तर चंद्र हा शीतल आहे, हळवा आहे, शांत आहे. तशीच ही सुद्धा लोक त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये त्याच पद्धतीने वागताना आपल्याला दिसतात. यांचं व्यक्तिमत्व साधारण मध्यम उंची असते यांची, जास्त उंच पण नाही आणि जास्त बुटके पण नसतात. ही लोक साधारण यांचे डोळे मोठे असतात आणि यांचे जे डोळे असतात हे अतिशय बोलके असतात. म्हणजे ही व्यक्ती एखाद्याकडे जर पाहिली, या व्यक्तीने एखाद्याकडे जर पाहिलं तर या व्यक्तीशी संभाषण करायला ती व्यक्ती तयार होते. इतपत यांच्या डोळ्यामध्ये एक पॉवर म्हणा किंवा एक तेजस्वीपणा असतो आणि तो बाय बर्थ त्यांना मिळालेला असतो. शक्यतो हे लोक गोरे असतात. फार कमी अंशी काळी व्यक्तिमत्व पाहण्यात येतील किंवा गहूवर्णीय किंवा सावळे असू शकतात, परंतु एकदम डार्क असू शकत नाही किंवा असला तर तो अपवाद असू शकतो. आकर्षक चेहरा यांचा असतो. त्यानंतर दिसायला हे लोक मोहक असतात, सुंदर असतात. त्यामुळे जर रस्त्याने चालताना एखादा सोमवारी जन्म असलेला व्यक्ती जर गेला, पास ऑन झाला, तर त्याच्या पाठीमागे जस्ट बघतात लोक की हा कोण गेला आहे, म्हणजे समवॉट अट्रॅक्शन. दुसरं असं की आता हा झाला व्यक्तिमत्वाचा भाग. आता आपण यांच्या मानसिकतेकडे जर आलो तर चंद्राचा परिणाम मगाशी मी सांगितलं तुम्हाला की शीतल आहे, सौम्य आहे, शांत आहे, हळवा आहे, दयाळू आहे. ही सगळी जी काही गुणधर्म आहेत चंद्राची, शीतलता आहे यांच्यामध्ये, म्हणजे ही व्यक्ती मनाने अतिशय शांत असतात. ही लोक धीरगंभीर राहण्याचा प्रयत्न करतात आणि हळवे असतात खूप. म्हणजे यांना एखाद्या इमोशन्सबद्दल जर यांच्याशी तुम्ही बोलायला गेला तर कदाचित त्यांच्या डोळ्यात अश्रू पण येऊ शकतात. इथपर्यंत यांचा हळवेपणा असतो. दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने येऊन यांना दुःख सांगितलं तर ती मंडळी त्याला पुरेपूर समजून घेतात आणि त्याच्यावर खूप त्याला म्हणजे दया वगैरे येते. म्हणजे अतिशय त्याच्या परिस्थितीची जाणसुद्धा त्याला नसते किंवा कदाचित तो समोरचा व्यक्ती खोटंसुद्धा बोलत असू शकतो, तरीसुद्धा ही मंडळी त्याच्यावर दया दाखवतात आणि दयाच्या भावनेने त्याला मदतीला तत्पर असतात. कमी बोलणारे असतात ही लोक, म्हणजे मोजकं बोलतात, परंतु जे महत्त्वाचं आहे तेच बोलणार. जास्त बोलण्याच्या भानगडीत पडत नाहीत आणि जे काही बोलतात ते अतिशय गोड बोलतात. यांच्या आवाजात एक गोडवा असतो, एक मधुरपणा असतो आणि त्यामुळे ही लोक इतरांना आकर्षून घेऊ शकतात यांच्या वाणीने, कारण त्यांच्या आवाजामध्ये एक वेगळा गोडवा असल्यामुळे. त्यानंतर ही व्यक्ती जेव्हा सोमवारी जन्म असलेली व्यक्ती जेव्हा कुणाबरोबर तरी बोलते तेव्हा तिचा पूर्णपणे प्रभाव किंवा पूर्णपणे छाप ही त्या समोरच्या व्यक्तीवर पाडते. त्यामुळे यांच्या बोलण्यामुळे लोक यांच्या आजूबाजूला असतात. बऱ्यापैकी मित्रमंडळींमध्ये ही मंडळी फेमस असते
किंवा एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून त्यांची एक ओळख असते. दुसरं असं की यांची कल्पनाशक्ती ही प्रचंड मोठी असते. दिवसा उजेडी ही लोक स्वप्न पाहतात, भावुक असतात. थोड्या थोड्या गोष्टींनी ही लोक कधी कधी दुःखी होतात. अतिशय शॉर्ट असे म्हणजे छोटीशी जरी एखादा जरी यांना व्यक्ती दुखून गेला तर ही व्यक्ती खूप त्याचा विचार करते आणि त्यामुळे हे लोक कधीतरी अतिविचाराने कुठेतरी निराश होताना दिसतात. लहान लहान गोष्टीतून अश्रू गाळल्यामुळे यांच्यामध्ये धैर्य कमी असते. कारण गट्स कमी असल्यामुळे किंवा धीर किंवा धैर्य ज्याला बोलतो आपण, साहस यांच्यामध्ये कमी येते. त्यामुळे लहान सहान संकटांना ही लोक हातपाय गाळतात, अक्षरशः डोकं टेकवून खाली बसतात की आता कसं होणार. दुसरं असं की ही लोक प्रत्येक कामाची सुरुवात ही एकदम फोर्सफुली करतात. म्हणजे ताबडतोब करायचं आणि पटकन संपवायचं. परंतु हा त्यांचा क्लिअर कट उतावीळपणा असतो. हा उतावीळपणा याकरता कारण ही लोक घेतलेलं काम जितक्या ताकदीने किंवा जितक्या उत्साहाने घेतात तितक्या उत्साहाने ते काम पार न पाडता अर्धवट सोडून देतात. आणि त्यामुळे यांची अशी अर्धवट बरीचशी कामं जी ती अर्धवट राहतात. दुसरं असं की एका वेळी एकापेक्षा जास्त कामं करण्याचा यांचा कल असतो. जास्तीत जास्त कामं करायची, एकाच वेळीस जास्त कामं. त्यामुळे काय होतं की यांचं एकतर मानसिक पातळी, अतिशय भावुकपणा, खूप विचारीपणा ह्या गोष्टीमुळे हे प्रत्येक कामामध्ये तितकं हवं तसं लक्ष देऊ शकत नाहीत. त्यामुळे कुठेतरी यांना त्यांच्या आयुष्यामध्ये अपयश येताना दिसतं. दुसरं असं की हे लोक विचार बदलतात नेहमी. म्हणजे क्षणात थोडासा विचार, कारण शेवटी चंद्र आहे तो आणि तो लहरीपणा देणार आहे, कुठेतरी मुडी स्वभाव देणार आहे आणि त्यामुळे हे लोक विचार बदलतात. नेहमी विचार बदलण्यात एकदम तत्काळ, म्हणजे क्षणात काय बोलतील आणि आता पुन्हा लगेच काय बोलतील, काही यांचा थांगपत्ता नसतो. कठीण समयी हे बऱ्यापैकी घाबरतात. मगाशी मी सांगितलेलं आहे, अडचणींना हे लोक मात देताना कोणाच्या तरी सहकार्याची अपेक्षा करतात की जर तू बरोबर आलास तर आपण दोघं मिळून ते करू शकतो, या भावनेने हे लोक चालू असतात. नोकर म्हणून हे फार मन लावून काम करतात. म्हणजे ज्याही ठिकाणी हे लोक जॉब असेल किंवा व्यवसाय असेल किंवा काही असेल, ज्या ठिकाणी हे लोक काम करताना दिसतात किंवा स्वतःचं एफर्ट्स टाकताना दिसतात, हे अतिशय मनपूर्वक असं काम करतात. कुठेही त्यांच्या कामामध्ये कामचुकारपणा दिसणार नाही. पूर्णपणे समर्पित असतात ही आपल्या कामासाठी. जीव टाकतात ही लोक कामावर. म्हणजे काम हे आपलं सर्वस्व आहे आणि ते आपण करून त्याच्यातून आपल्याला 2 पैसे मिळणार आहेत. त्यामुळे ही लोक बऱ्याच अंशी कामावर जीव टाकताना दिसतात. म्हणजे काम हेच त्यांचं पूजेसारखं ते करतात. इन शॉर्ट इमानदार असतात प्रचंड ही माणसं. म्हणजे यांच्या इमानदारीला लिटरली तोड नाही आहे. कारण ही लोक थोडीशी भावुक असल्यामुळे कोणालाही दुखवून किंवा कोणाचं तरी वाईट करून आपल्याला 2 पैसे मिळतील या उद्देशाने किंवा ह्या नीतीने हे लोक कधीच चालत नाहीत. चंद्र जसा कलेकलेने बदलत असतो, पौर्णिमा टू अमावस्या, अमावस्या टू पौर्णिमा, तशाच कला यांच्या स्वभावामध्ये पाहायला दिसतात. आणि त्यामुळे ही मंडळी कुठेतरी कलेच्या जवळ जातात. सोमवारी ज्यांचा जन्म आहे त्या व्यक्तीच्या जन्मतः कुठेतरी त्यांच्यामध्ये एक तरी कला ही असतेच असते. तुम्ही चेक करू शकता, तर तुम्हाला ते कन्फर्मेशन मिळेल की जर एखादा तुमचा मित्र वगैरे कोणी सोमवारी जन्मलेला असेल तर बघा, तुम्ही चेक करा, त्याला विचारा की तुझ्यामध्ये काय कला आहे आणि त्या कलेत जर त्याच्यामध्ये ती कला असेल तर ती त्याने जोपासली पाहिजे, जेणेकरून त्याच्यातून तो बरंचसं काही करू शकतो. ह्या लोकांना निसर्गाची आवड असते. निसर्गाच्या सानिध्यात तासनतास राहणे किंवा निसर्गाशी संवाद साधणे, दऱ्याखोऱ्यातून भटकणे, निसर्गामध्ये म्हणजे इन शॉर्ट हे लोक रमतात. अगदी बोर झाले की हे लोक कुठेतरी लांब ट्रॅव्हलिंगला गेले, त्या ठिकाणी निसर्गामध्ये हिरव्या अशा मस्त वातावरणामध्ये यांना खूप छान वाटतं. वाद, लढाई झगडा
मारधाड किंवा मारामारी किंवा असे शस्त्र वगैरे जिथे चालवण्याचा प्रसंग येतो त्या ठिकाणी ही लोकं एक सेकंदसुद्धा थांबवू शकत नाहीत. त्यांना ते आवडत नाही, कारण यांच्या मूळ स्वभावातच वाद करणे हा त्यांचा पैलू नाही आहे. त्यानंतर एक यांचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट जो आत्ता ह्या सध्याच्या परिस्थितीमध्ये गरजेचा आहे प्रत्येकाला, तो म्हणजे हे लोक इंटरनली खुश असतात. हे लोक निराश नसतात कधीच. म्हणजे बऱ्यापैकी हे लोक जे काही आहे ते मस्त मनमौजी ज्याला म्हणतात किंवा खुश मिजाज ज्याला बोलतो आपण, आहे त्या सिच्युएशनमध्ये मी कम्फर्टेबल आहे आणि मी सुखी आहे किंवा मी खुश आहे, आनंदी आहे, आणि ते तसे असतातही. म्हणजे वरकरणी दिखावा हा त्यांच्यात नसतो. दुसरं असं की जी व्यक्ती सोमवारी जन्म घेते त्या व्यक्तीला त्याच्या आईबद्दल खूप अटॅचमेंट असते. त्याची आई ही त्याचं सर्वस्व असते आणि डेफिनेटली त्याच्या आईचंही तेवढं त्याला प्रेम लाभतं. आईकडून तो बरंचसं काही घेतो आणि म्हणजे सर्वस्व म्हणायला हरकत नाही अशी ही मंडळी सर्व काही असतं. दुसरं असं की यांची जी स्मरणशक्ती जी असते ती स्मरणशक्ती अतिशय तीव्र असते आणि ज्या काही कार्यक्षेत्रात राहत असतील, जे काही त्यांना पैसे मिळत असतील ते त्या पैशाचा पुरेपूर उपयोग हा ते आपल्या घरामध्ये करतात. घरातल्यांच्या जी काही त्यांची गरज असेल घरातल्यांची, आपली कर्तव्य निभावताना दिसतात. अननेसेसरीली खर्च टाळतात. संगीत, कला, नाट्य, ललित, लेखन, कविता ह्या गोष्टी ह्या व्यवस्थिशीर करू शकतात. कुणालाही मदतीचा हात पुढे करणे हा एक यांचा एक पॉझिटिव्ह पैलू आहे. दुसऱ्याचं दुःख जर त्यांना दिसत असेल कुठे तर ते दुःख डेफिनेटली हे कमी करण्यासाठी पुढे सरसावतात. त्यामुळे यांचा मित्रपरिवार प्रचंड असतो, भरपूर मित्रपरिवार असतो आणि मित्रांमध्ये हे लोक चांगले व्यक्तिमत्व म्हणून वावरत असतात. त्यानंतर ह्या ज्या कोणी व्यक्ती असतात ह्या खूप विचार करून बोलतात, अविचाराने कधीच बोलत नाहीत. पहिला हे विचार करतात की समोरच्याला काय वाटेल, माझ्या संभाषणाने किंवा माझ्या बोलण्याने कदाचित तो दुःखी नाही झाला पाहिजे. म्हणजे इतके हे लोक सेन्सिटिव्ह असतात, संवेदनशील असतात की बोलतानासुद्धा विचार करतात. स्त्रियांच्या बाबतीत, पुरुष मंडळी असतील तर स्त्रियांच्या बाबतीमध्ये ही मंडळी अतिशय शालीनता असतात, स्त्रियांचा आदर करतात. स्त्रियांबद्दल त्यांना प्रॉपर असं एक आदर असतो. त्यांचा मान राखला गेला पाहिजे किंवा त्यांना जो मान मिळाला गेला पाहिजे, सन्मान त्यांचा केला गेला पाहिजे. त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचं वाईट वर्तन झालं नाही पाहिजे या मताचे ते असतात. आणि दुसरी बाजू यांची अशी की जर पुरुष मंडळी असतील सोमवारी जन्म घेतलेली तर ही मंडळी कुठेतरी स्त्रियांमध्ये एक आवडतं व्यक्तिमत्व असतं. मग ते तुमचं कार्यक्षेत्र असेल किंवा कुठेही त्यांना ते लोक लाईक करतात. परंतु जर सोमवारी जन्मलेली जर स्त्री असेल तर तिने समाजात वावरताना किंवा आपल्या कार्यक्षेत्रात वावरताना कुठेतरी तिला एकदा किंवा आयुष्यामध्ये 2-4दा वाईट अनुभव तिच्या नशिबात येताना दिसतील. त्याचं कारण असं की ती स्वच्छ मनाने चाललेली असते, साफ मनाने चाललेली असते, हळव्या वृत्तीने चाललेली असते. प्रत्येकाची ती दया माया सगळं काही करत चाललेली असते. परंतु जग इतकं साधं नाही आहे. जितका माणूस साधा असेल तितका त्याला युटिलाइज करण्याचा किंवा त्याच्यावर प्रेशर करण्याचा प्रयत्न हा केला जातो नेहमी आणि त्यामुळे त्या स्त्रीला कुठेतरी तिच्या आयुष्यामध्ये वाईट अनुभव येण्याचे चान्सेस असतात. आता यांचं एक साधारण सकारात्मक असं हे सगळं काही त्यांची प्रतिमा असते. दुसरं की ही मंडळी कोणाची निंदा करत नाहीत. त्यांना आवडत नाही, निंदा वगैरे केलेली आवडत नाही, बिलकुल आवडत नाही. म्हणजे कोणाबद्दल तरी चर्चा गॉसिप वगैरे करणं किंवा बोलत राहणे, अननेसेसरीली आपला वेळ वाया घालवणे बोलण्यामध्ये वगैरे, काही तथ्य नसतं. त्यावेळेस ते लोक दुसरं काहीतरी ॲक्टिव्हिटी करतील किंवा आपलं स्वतःचं मन ज्या ठिकाणी रमेल किंवा त्याच्या मानसिकतेला कुठेतरी शांतता मिळेल असं काम करतील. ते अननेसेसरीली टॉक्स करत नाहीत किंवा गॉसिप करत नाहीत. ही लोकं लहरी असतात, खूप विचारी असतात. मगाशीच मी सांगितलेले त्या भावुकपणामुळे हे कुठेतरी डिप्रेशनचा शिकार होताना दिसतात.
अतिविचाराने. तर सोमवारी जे व्यक्ती जन्म झालेली असेल, माझे मित्रपरिवार जे आहेत, त्यांनी काळजी घ्यायची की खूप जास्त विचार करायचा नाही. तुम्ही जसे आहात तसेच राहा, परंतु अतिविचार करू नका. डोकेदुखी यांना असू शकते, सर्दी, पडसे आणि छातीतील कफ हे आजार यांना होऊ शकतात. त्यानंतर शरीरामध्ये कुठेतरी डिहायड्रेशन, म्हणजे पाणी शरीरातलं कुठेतरी आउटफ्लो होऊन जातो, यांच्या शरीरामध्ये कुठेतरी पाणी कमी पडतं, तर त्यांनी पाणी जरूर जास्त प्यायचं आहे. यांचा शुभ रंग जो असतो आहे तो सफेद रंग आहे. सफेद रंगाचा यांनी जास्तीत जास्त वापर करायचा. आपल्या ज्या महत्त्वाच्या कामांना जाताना त्यांनी सफेद रंग, व्हाईट रंगाचा वापर जास्तीत जास्त करायचा आहे. आता यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? त्यांनी मेडिटेशन, ध्यान किंवा योगा अशा गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये कुठेतरी आणल्या पाहिजे की जेणेकरून मानसिक इम्बॅलन्समेंट त्यांच्या आयुष्यात कधीच होणार नाही. नकारात्मक ज्या ठिकाणी बोललं जातं किंवा नकारात्मक गोष्टी जिथे जास्तीत जास्त केल्या जातात अशा ठिकाणी चुकूनही जाऊ नका. कारण जितकी ही व्यक्ती सकारात्मक ह्याच्याने चाललेली असते, व्ह्यूनी चाललेली असते किंवा तिचा दृष्टिकोन हा सकारात्मक असतो, परंतु चंद्राच्या आधिपत्याखाली वावरत असल्यामुळे पटकन विचारांना प्रभावित होणे किंवा पटकन विचारांशी सहमत होणे, मग ते नकारात्मक असतील सकारात्मक असतील, ताबडतोब प्रभावित झाल्यामुळे नकारात्मक कुठेतरी यांच्या आयुष्यामध्ये नकारात्मकता येऊ शकते. तर चुकूनही निगेटिव्हिटीच्या ठिकाणी जाऊ नका तुम्ही. सोमवारी जी व्यक्ती जन्म घेते त्याने शिवशंकराची उपासना करायची आहे. त्यानंतर ओम नमः शिवाय हा जप ते करू शकतात. आयुष्यात कधीही पाणी वाया घालवू नका. त्यानंतर शिवलिंगावर सोमवारी जर दूध यांनी अभिषेक केला तर यांच्या आयुष्यामध्ये येणारे संकट म्हणा किंवा एक बऱ्यापैकी कुठेतरी त्यांना प्रोग्रेस ही होताना दिसेल. तर मित्रांनो, हा झाला सोमवारी जन्म असलेल्या पर्टिक्युलर काही व्यक्तींचा एक साधारणतः व्यक्तिमत्वाचा, स्वभावाचा, त्याच्या आजारपणाचा आणि त्याच्या म्हणजे एक जनरल आयुष्याचा एक आढावा होता. तर आता हा व्हिडिओ मी इथे समाप्तीकडे घेऊन आलेलो आहे. तर आत्तापर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलला लाईक केलेलं नसेल, शेअर केलेलं नसेल तर कृपया करून लाईक, शेअर, सबस्क्राईब करा की जेणेकरून तुमचा आणि माझा हा ग्रहवेधच्या माध्यमातून होणारा हा जो काही संवाद आहे हा असाच पुढे चालू राहिला पाहिजे. नमस्कार.